मुनाळे परिवाराच्या वतीने ग्रामदैवत सिद्धरामेश्वर नंदीध्वज पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या 5व्या सराव नंदीध्वजाचे पूजन भवानी पेठेतील सुभाष बंडाप्पा मुनाळे यांच्या निवासस्थानी राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। श्रेयस सिद्धेश्वर मुनाळे, अथर्व शैलेश मुनाळे यांच्या हस्ते नंदीध्वजाची मंत्रघोषात एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रच्या गजरात विधिवत पूजन करण्यात आले व उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आले। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, सुचेता थोबडे, प्रकाश वाले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, सिमेंट कंपनीचे बाळासाहेब मुंदडा, सोलापूरचे रेल्वे अधिकारी योगेश पाटील, रमेश सिद्धरामप्पा पाटील, शिवराज मेहत्रे, सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी मनोज हिरोबू, सुभाष मुनाळे, जगदीश मुनाळे, शैलेश मुनाळे, राज मुनाळे, शिवानंद कोनापुरे, बसवराज करजीगर, श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व ट्रस्टींची प्रमुख उपस्थिती होती। नमस्कार, मी सिद्धेश्वर सुभाष मुनाळे। आमच्या समस्त मुनाळे परिवाराच्या वतीने दरवर्षी सिद्धरामेश्वर महाराजांच्या सराव काठीची पूजा संपन्न होत असते। आज ती पूजा संपन्न झाली। तमाम सोलापूरच्या जनता आणि सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने भक्तगणांचे एक महाप्रसादाचे आयोजन मुनाळे परिवाराच्या वतीने केले। तसेच मानाचे मानकरी हब्बू परिवारातील हिर्याबू, मनोज हिर्याबू, राजशेखर हिर्याबू हे मानाचे इथं उपस्थित होते। मालक उपस्थित आहेत, विजयकुमार देशमुख मालकांची उपस्थिती लाभली आणि सगळी सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा अशीच कायमस्वरूपी आम्हा मुनाळे परिवाराकडून घडत राहावी। आमच्या समस्त मुनाळे परिवाराच्या वतीने सगळ्या भक्तगणांना पुनश्च नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि काठी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आत्ताच धन्यवाद।